हॅलो मित्रांनो, तर आज आहे डे 19ला आज 1% इम्प्रूव्हमेंट म्हणून काय करावं आज एक 1% इम्प्रूव्हमेंट म्हणून हे आपलं काय ग्रॅटिट्यूड म्हणजे हे ग्रॅटिट्यूड लिहितो. म्हणजे आजपासून काय करतो की बाबा धन्यवाद देतो, माझ्या देवाला धन्यवाद देतो, आईवडिलाला धन्यवाद देतो. पुन्हा प्रत्येक जी गोष्ट आहे म्हणजे हात पाय सगळ्याला काय करतो म्हणजे धन्यवाद देतो, ग्रॅटिट्यूड करतो. आजपासून एक 1% इम्प्रूव्हमेंट म्हणून त्याला सुरुवात करतो. आणि आज परभणीला गेलो, कपडे थोडी फिटिंग करायची होती, फिटिंग हे केली. परभणीला गेलं की इतकं डोकं दुखत आहे, बाबा लय असं जास्त डोकं दुखू लागलं ना. पण तरी पण मग काय झालं ना काय नाही की माझ्या दिमागात आलं. मग मी आता वर्कआउट बी केला आणि मेडिटेशन पण केलं, ब्रिथिंग एक्सरसाइज पण केल्या. आणि आता थोडंसं छता वालतो. थोडंसं कसं आहे माहिती आहे का, मला आयुर्वेदिक म्हणजे BMS करालो ना मी, तर चांगलं आहे. कारण की आता डायरेक्ट याचं जे डोकं दुखायले कशामुळे दुखायला, याच्या बुडावरच डायरेक्ट मारलं पाहिजे, बुडापासूनच उपटलं पाहिजे, नाही मग डोकं दुखलं नाही पाहिजे. तर पहिल्यांदा आधी आहे ना मला आहे ना माझं ट्रीटमेंट बघावं लागणार आहे, मग हे करावं लागणार आहे. बरं आहे, हे डोळ्यावर वाटू लागलं, म्हणजे थोडंसं वाटू लागलं की बाबा BMS करायला हे वाट. पण जेव्हा आज डोकं हे दुखलं ना, तेव्हा कळालं माझे BMS नाही ना, BMSच आहे, MBBSच आहे. ते अर्जंटची त्याला अर्जंटमध्ये पाहिजे बाबा, ते MBBS चांगलं, त्यासाठी MBBS बी चांगलंच आहे. आणि BMS आपलं काय, आपलं आता हे डोकं राहिलं गोळी खाली राहिलं, पण आता हे दुसऱ्या बार दुखलं नाही पाहिजे ना, कायमस्वरूपीच अडचण चाललं नाही पाहिजे डबल परत परत. बरं आहे, तर आता काय BMSची कॉलेजला गेल्यावर सांगतो तुम्हाला काय व्हायला काय नाही. आता 1 तारखेला हे कॉलेज सुरू आले आणि मला 28ला निघणार आहे मी. तरी बी प्रयत्न करणार आहे की रोज व्हिडिओ बनण्याची. तर चालते, मग उद्या भेटू.